नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। राज्यातील मार्कडवाडी गावातून महाविकास आघाडी फेक नरेटिव्ह पसरत असल्याचा आरोप महायुतीच्या वतीनं करण्यात आलाय। या विरोधात आता महायुती देखील मैदानात उतरली आहे। भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये मार्कडवाडी गावात सभेचं आयोजन करण्यात आले होते। या सभेत महाविकास आघाडीच्या वतीनं फेक नरेटिव्ह पसरवण्यात येत असल्याचा आरोप भाजपनं केलाय। 100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे। 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय, याचं डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही। अरे 100 गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्कडवाडीला का पुढे केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे। यांचं कसं आहे, आमच्याच कोंबड्यानं बाग दिली पाहिजे आणि मगच उजाडलं पाहिजे। हा जो गेल्या 50 वर्षापासूनचा प्रयोग सुरू आहे, तो प्रयोग आता त्यांचा कोंबडा देवाभाऊनी कापून खाल्लेला आहे। बरोबर, त्यांचा आता कोंबडा ओरडू शकत नाही आणि त्यामुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे। यावेळी पडळकर यांनी शरद पवार यांचा उल्लेख एकेरी भाषेत केला। शरद पवार यांनी मुद्दाम मार्कडवाडी हे गाव आंदोलनासाठी निवडलं असल्याचं पडळकर यांनी म्हटलंय। या मतदारसंघामध्ये 100 गाव आहेत, मात्र केवळ धनगर समाज लोकशाही मानत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठीच शरद पवार यांनी हे गाव निवडलं असल्याचं पडळकर यांनी म्हटलंय। महायुतीच्या वतीनं आयोजित या सभेला सर्वसामान्य नागरिकांनी येऊ नये यासाठी मोहिते पाटील यांनी त्यांचे गुंड ठिकठिकाणी उभे केले असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी केलाय। निवडणुकीत देखील मोहिते पाटील यांनी गुंडगिरीचा वापर केला असल्याचा आरोप राम सातपुते यांनी केलाय। मात्र इथं मार्कडवाडी गावातील नागरिक उपस्थित आहेत, ते काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागे उभे राहतात। रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडून गावागावात पैसे वाटण्यात आल्याचा आरोप देखील सातपुते यांनी केलाय। भाजपच्या कार्यकर्त्याला त्याच्या गुंडांनी धमक्या दिल्या असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या गुंडांच्या विरोधात लढणाऱ्या सोनाली शिरतोडे या भाजपच्या कार्यकर्त्या असलेल्या महिलेचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। मार्कडवाडी गावानं येथील ग्रामस्थांनी एक इतिहास रचलाय, त्यामुळे देशभरात मार्कडवाडी गावचं नाव झालं असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। त्यामुळे मार्कडवाडी गावाला दंडवत करण्यासाठीच आपण इथं आलो असल्याचं खोत यांनी म्हटलंय। यावेळी इंद्रजित भालेराव यांची कविता देखील त्यांनी म्हणून दाखवली। मार्कडवाडी गाव भाग्यवान असल्याचं खोत यांनी म्हटलंय। भारतातला सगळ्यात मोठा चोर राहुल बाबा देखील तुमच्या गावात येणार आहे, मात्र ते येण्याआधीच बोर्ड लावून ठेवा, त्यात कसा गावाकडे आलास रे माझ्या दोस्ता असा प्रश्न त्यांना विचारा। राहुल बाबा हे अमेरिका, जपान, रशियाला जातात, मात्र त्यांना या इंडियामध्ये देखील भारत नावाचा देश आहे आणि इथं साधी माणसं दगडमातीच्या घरात राहतात हे त्यांना माहीतच नसल्याचं खोत यांनी म्हटलंय। मेरी शादी कब होगी, मैं प्रधानमंत्री बनूंगा तब होगी असं त्यांचं स्वप्न आहे। त्यामुळे राहुल गांधी यांचा पंतप्रधान पदाचा शपथविधी आणि त्यांचं लग्न देखील मार्कडवाडी गावातच लावा असा टोला देखील खोत यांनी लगावलाय।